नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर वाहनांसाठी 3000 रुपये वार्षिक फास्टॅग पास कसा मिळवायचा ते आज आपण पाहणार आहोत। तर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 3000 रुपयांमध्ये मिळणाऱ्या ॲन्युअल फास्टॅग पासची घोषणा केली आहे। मात्र हा पास सर्व वाहनांसाठी उपलब्ध नसेल। कोणाला आणि कसा मिळणार आहे हा पास याची संपूर्ण माहिती आपण आता बघूया। तर काय आहे ॲन्युअल फास्टॅग पास? तर वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 18 जून रोजी एक्स वरून म्हणजेच ट्विटर वरून या नव्या पासबाबत घोषणा केली। हा पास 3000 रुपयांमध्ये वर्षभरासाठी लागू असेल किंवा 200 टोल प्रवाशांपर्यंत यापैकी जे आधी पूर्ण होईल तिथपर्यंत वैध असेल। म्हणजेच एका टोलची एक यात्रा गृहीत धरली जाणार आहे। कधीपासून उपलब्ध होणार? तर हा पास 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे। त्यानंतर नागरिक तो NHAI किंवा MORTH याच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने बनवू शकतील। त्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात येणार आहे। तसेच एकदा वैधता संपल्यानंतर हा पास रिन्यू करता येणार आहे। कोण करू शकेल अर्ज? तर या वार्षिक फास्टॅग पासचा लाभ हा फक्त खाजगी वाहनधारकांनाच मिळणार आहे। यापैकी कार, जीप, व्हॅन यांचा समावेश आहे। व्यावसायिक वाहने जसे की बस, टॅक्सी, ट्रक इत्यादींना हा पास लागू होणार नाही। रोजच्या प्रवासात टोलच्या त्रासापासून सूट हवी असेल तर खाजगी वाहनधारकांसाठी हा वार्षिक फास्टॅग पास एक उत्तम पर्याय आहे। फक्त 3000 रुपये वर्षभर किंवा 200 टोल प्रवासांपर्यंत शुल्क आधीच भरले जाईल। त्यामुळे वेगाने प्रवास करता येईल आणि वेळेची बचतही होईल। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।